आता आपण हिस्ट्री नाही बनवू शकलोय. आणि मी म्हणते मुलगा एक इतका गोड मिळालाय तुम्हाला आणि बायको खरोखर म्हणजे अनबिलिव्हेबल आहे. एवढं सपोर्ट कोणी नाही करणार. जो माणूस इतका निगेटिव्ह विचार करतोय त्याला पॉझिटिव्ह करणं हे त्या बाईने केलंय. हे खूप मोठं काम केलं. म्हणजे तोंडावर तारीफ करणारी मी बिलकुलच नाही. जर त्या आज जरी मला म्हणतात की शीतल तू हे काही जे सांगते ते मला पटत नाहीये, मी ऍग्री करेन. मला माझं माहितीये की मी काय सांगते. आणि तुम्हीच आता मला सांगितलं की पहिलं कोणीतरी तुम्हाला भेटलंय. तुम्ही सांगू शकता काय तुम्हाला वाटलं आज? नाही, खरंच तुम्हाला भेटून असं वाटलं म्हणजे आतापर्यंत खूप ठिकाणी आम्ही धडपड केली, पण आज आता या ठिकाणी तुमच्या या पॉझिटिव्ह म्हणतात ना घरामध्ये किंवा जागेमध्ये तुम्हीही तेवढ्याच पॉझिटिव्ह आहात. त्याच्यामुळे मला असं म्हणजे आतापर्यंत प्रत्येकाने प्रॉब्लेम्सच सांगितले, सोल्युशन कोणीच सांगितलं नाही. पण तुमच्याकडे तुम्ही आल्यानंतर तुम्ही जे सोल्युशन 1-2-3 शब्दामध्ये सांगताय की फक्त पुढे बघा, मागे बघूच नका. सो खूप आमच्यासाठी ते 200% आम्ही त्याच्यावर काम करू आणि 200% ते तुम्ही करून घ्याल याचा आम्हाला खूपच हे आहे, गॅरंटी मिळाली आहे. आपण करूया. म्हणजे बघा, करणं खूप आवश्यक आहे. नाही केलं तर फरकच नाही पडणार. मला काय, मी माझे पैसे घेतले, मी माझं प्रॉडक्ट दिलं आणि संपलं असं मला खरोखर नाही करायचंय. प्रॉडक्ट मध्ये ताकद आहे, एनर्जी पॉझिटिव्ह आहे. तुमची पण ताकद गरजेची आहे ना. फक्त मी दिलं आणि झालं, लोक कमवतील ना. मग मी इथे कशाला बसेन जर मी पण तेच प्रॉडक्ट वापरते. पहिला हलवाई असेल जो स्वतःची मिठाई स्वतःच खातोय, पण त्याच्यासाठी मी काम पण करतेय. मी आज घर सोडून, आपल्या सगळा कम्फर्ट झोन सोडून इथे थांबून एकटी, आज माझ्याकडे इथे स्टाफ नाहीये, मी एकटी मॅनेज करते, पण मला इथे काम करावंच लागते. तेव्हाच तुम्हाला वेळ द्यावाच लागतोय. 2-2 तास मी तुमच्याशी बोलते, तुमचं माइंड वॉश करते, मग आपण पुढे जातो. मला असं वाटतं की देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही ना, मग त्याचे एक्झिक्युटिव्ह तुमच्या रूपाने आमच्यासारख्याच्या अडचणी संपवायला बसले. हे तुम्ही म्हणजे मे बी मला नाही माहिती या वाक्याला मी कसं इलॅबरेट करू. तुम्ही ना खूप सुखी आहात. तुम्ही खूप सुखी आहात. कधी कधी अशा केसेस येतात की जिथे मला सांगावं लागतं की बाबा या दिवसात तुमच्यासोबत हे घडू शकतं. आणि माझ्यासाठी खूप डिफिकल्ट झालं. पहिले 1-2दा मी नाही सांगितलं की समोरचा व्यक्ती घाबरेल या सगळ्या गोष्टींना आणि घाबरले की अजून त्रास होईल. पण जेव्हा मी माझ्या गुरूंना फोन केला, इज अ 92 year old, आणि त्यांना मी सांगितलं की मेरे से गलती होगी, मैंने एस्ट्रोलॉजी देखी थी और मैं बता नहीं पाई. ते सेट एक लाईन त्यांनी मला तेव्हा पण वापरलेली, कोई भी बंदा तेरे पास आता है ना, इज अ मुस्लिम मौलाना. तर ते मला म्हणले की कोई भी बंदा अगर तेरे पास आता है ना तो बचाने के लिए आता है, तो तू तेरे में वो कुछ तो है कि तू उसे बचा सकती है. बता दे प्रिवेंशली क्या केयर लेनी चाहिए. प्रोडक्ट सेलिंग हमारा काम ही नहीं है बेटा. त्यांनी ह्याच लाईन मध्ये मला सांगितलं, प्रोडक्ट सेलिंग हमारा काम ही नहीं है बेटा, उसे बचाना हमारा काम है. उसको टाइम पीरियड दे दे कि ये टाइम में तेरे को मेडिकल क्या हेल्प लेनी है, तेरे को बैंक में क्या लॉस हो सकता है, पुलिस केस हो सकती है, कोर्ट केस हो सकती है. ये अगर टाइम पीरियड बता दो एज पर कुंडली, एज पर प्लॅनेटरी डायरेक्शन, तो बंदा सामने केअर करना शुरू करेगा. सो म्हणून मग मी तिथनं खडूस झाले आणि मला ते पटलं. कारण जोपर्यंत मी तुम्हाला सांगणारच नाही की तुमच्या आयुष्यात प्लॅनेटरी डायरेक्शन प्रमाणे काय होणार, तोपर्यंत तुम्ही त्याची केअरच नाही करू शकणार. मी फक्त गोड बोली, त्यांच्या हिशोबाने जर मी म्हणलं असतं टाका तुम्ही हॉटेल, बघू आपण काय, सध्याला पॉसिबलच नाही. जॉब करा, पैसे कमवा, नंतर आपण करूया. साईड इन्कम 4-5 आपण करूया, पण मला एक फिक्स इन्कम पाहिजे आता. मग कुंडली एवढी स्ट्रॉंग नाहीये की मी लगेच तुम्हाला म्हणेन टाका हॉटेल आणि खूप छान होईल. तसं नाहीये सध्याला कुंडली. सॉरी, राग आला तरी चालेल. आज तुम्ही बायकोला त्याच्यासाठी घेऊन आला की पटव माझ्या बायकोला आणि सांग मला काहीतरी करू दे, पण तसं मी नाहीच सांगणार. जे आहे ते आहे, जे फॅक्ट आहे ते आहे. आपण आपले प्रॉब्लेम्स कमी नाही म्हणजे संपवू नाही शकलो तर कमी नक्कीच करू शकतो. तुमच्या हेल्पने नक्कीच होईल ते. छान वाटलं भेटून.